ए हॅलो, कुठे चाललीस? आत तर किती उड्या मारत होतीस. काही फायदा झाला? नाहीच होणार. कारण कसं आहे, आतापर्यंत तुला सगळे अर्धा शेर पावशेर भेटलं, पण मी 1.25 शेर. काय गे संजू, लय खाज आहे का तुला इन्क्वायरी करायची? काही फायदा झाला? तुझ्या लाडक्या सुजित भाऊजींचा विश्वास बसला तुझ्यावर? तुला ह्याच्या उपर जे काय करायचंय ते तू कर. तुझा मामा, काका, आजोबा ज्यांना कोणाला इन्क्वायरीला बसवायचंय बसव. काय खबरी काढतेस तर काढ. माझं मी पण बघते ना कशी तू माझ्या वाटेत आडवी येते ते. माझं ओपन चॅलेंज आहे तुला. संजीवनी रणजित ढाले पाटील नाही, तुझ्या नाकवट तिथून ढाले पाटलांची सून झाले ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. काय झालं? बोलती बंद झाली का दात खिळ बसली? काय झालं वहिनी साहेब? अहो लागलं नाही ना? अशा कशा पडल्या? तो तोल गेला का की धक्का बसला? जोरात बसला ना धक्का? आता फक्त धक्का लागलाय. इथून पुढे जर माझ्या वाटेत आलीस तर खा खुश. देवा, म्हणजे माझा डाऊट खरा निघाला. ही पोरगी जशी दिसती ना तशी नाहीये. पण आता मी काय करू? या पोरीचे खरे रंग जगासमोर आणावेच लागते आणि एक ना एक दिवस मी ते आणणारच. हा संजीवनी ढाले पाटीलचा शब्द. इकडं आड तिकडं विहीर झाली. काय होऊन बसलंय? एकीकडे गंदेच्या वर्षावर जमीन घेऊन बसलोय आणि तिकडे पठाणाचं कर्ज डोक्यावर. कसं फेडणार? कसा मार्ग काढणार या सगळ्यातून? संजूला काय सांगणार? माझं जमिनीचं काम होतंय म्हणून ती किती आनंदात आहे. कसं कसं डायजेस्ट करणार आहे सगळं? भैयासाहेब येऊ का? हे लेटर आलंय. काय मामा? आली आली माझी लाडकी छबडी आली. धर 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 धर. आज तुझ्यासाठी खास भेंडी फ्राय. आवडते ना का तुला? अरे कुठे भेंडी करतोयस? तांबडा कर. नगदी मटण आणलंय. काय सांगतेस? नगदी मटण. अरे मटण नुसतंच तांबडा होय? आपली त्याच्या आधीच काहीतरी केली की. आज काय घसा नुसताच वल्ला नाही करायचा,
ए अग नग ए अग 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 नग फुटल फुटल फुट ए अग फुटल की ए मला करायचा. आप्पे तुझ्यासाठी मटण शिजवतो खा. आप्पे ढाब्यावर काय केलं नाही ना का? इस लाजले मी. जा मटण कर आता. आपल्याला लई लांब जायचंय. अरे मामा, आज त्या सुजितच्या नजरेत संजीवने ढाले पाटीलच्या इमेजचा चकना चूर केलाय मी आणि लगेच तिचा बी हिसाब केला. ओपन चॅलेंजेस केले तिला. अगं काय तू आप्पे हा? कशाला त्या संजीवनीला नख लावलं उगच? कशाला त्या संजीवनीला नख लावलं उगच? अगं मांजरावने नुसतं पंजानं खेळायचं ना तिच्या संगट. हे तुला लई जड जाणार आहे, लक्षात ठेव. अरे मामा, इतके दिवस मला तिच्यापासून सावध राहायचं होतं, पण आता नाही. आता मला तिला तडफडताना बघून मजा घ्यायची. कसं आहे बघ ना, तिला सगळंच कळतंय का तिच्या लाडक्या सुजित भाऊजींच्या दिलालाच नाही, जीवालाही धोका. पण ती काहीच करू शकत नाही आणि ह्याच्यामुळे ती अजूनच भंजळून जाईल आणि अजून चुका करेल, ज्याच्यामुळे सुजितचा तिच्यावरचा विश्वास पार संपून जाईल. सध्या माझ्यात आणि सुजित मध्ये तेवढा एकच काटा आहे, संजीवनी ढाले पाटील. एकदा का तो बाजूला झाला ना का मग सगळा वाडाच आपलाय. अप्पे लई स्पीड मारू न ग. अगं आपल्याला ते दुसऱ्या मजल्यावरनं पडून फुटणारं ओव्हर कॉन्फिडन्स वाला अंड नाही व्हायचंय. आपल्याला लई लांब जायचंय माहिती. लई लांब जायचंय आपल्याला. माझं ओपन चॅलेंज आहे तुला, संजीवनी रणजित ढाले पाटील. नाही तुझ्या नाकावर टिचून ढाले पाटलांची सून झाले ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. अहो काय आलीस का तू? काय झालं? अशा वेळी का झोपले? तब्येत बरी आहे ना तुमची? हो बरी आहे. तुझीच वाट बघत होतो. बसल्या बसल्या डोळा लागला. बस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अहो काय झालंय? संजू, मी जे सांगणार आहे त्याने बऱ्याच गोष्टी बदलतील. आय मीन जे काही होणार आहे त्यातून तुलाच मार्ग काढायचा आहे. या सगळ्यातून तू व्यवस्थित मार्ग काढशील याची मला खात्री आहे. खरं तर हे तुला सांगताना मलाही जड जात आहे. संजू, इथून पुढे आपण एकत्र नाही राहू शकत. तुला हे घर सोडून जावं लागेल. अहो अहो हे काय देताय तुम्ही मला? अगं मी काय डिवोर्स नाही देते तुला. लेटर आहे, वाचून तर बघ. महाराष्ट्र पोलीस. वाचलंस का? तुला ऑफिशियली कॉल आलाय ट्रेनिंग साठी. संजू, पुढच्या लेटर मध्ये डेट आल्यानंतर तुला ट्रेनिंग साठी जावं लागणार आहे. 9 महिन्यांची ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग झाली की तू PSI होणार आणि मी तुला सल्यूट करणार. अरे एक मिनिट. अगं मनभर कौतुक तर करते मला तुझं. बस. बया माझा तर विश्वासच बसत नाहीये.
हसू का नाचू का? मला आडगीला तर रडायलाच येतंय बघा. म्हणजे हे सगळं घडतंय ह्याचा लय आनंद आहे, पण ही जर्नी आता संपणार आहे ह्याचं वाईट पण वाटतंय. अहो केवढी जीव तोडून मेहनत घेतली आपण. संजू, तू एवढी मेहनत घेतली त्याच तर फळ मिळालंय तुला. फळ? तुमच्यापासून 9 महिने लांब नाही जायचंय मला. आता नखरे नको येत, अजिबात माघार घ्यायची नाही. इतकी मेहनत घेतलीस, इतके स्वप्न बघितले, इतका त्रास झालाय, ती सगळी स्वप्न डोळ्यासमोर आहेत. संजू, खूप मोठी संधी मिळाली तुला आणि तू त्या संधीचं सोनं करशील, खात्री आहे मला. तुम्ही माझ्या सोबत आहात ना, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, मग मी सगळं करीन बघा. तुम्ही बघाच आता, आपल्या कपाटात पोलिसाची वर्दी येईल आणि तुमची वर्दी मी घालणार आहे. पण असं कसं करता येईल? म्हणजे तू किती व्यायाम केला तरी माझी वर्दी तुला ढिलीच होणार आहे ना. काय हो तुम्ही पण, जावा तिकडं. पण एक गोष्ट तर चांगली झाली बघा, आजचा दिवस लय भारी आहे. गंधे साहेबांचं पण काम झालं, त्यांनी दिले ना तुम्हाला पैसे. हा बघा, म्हणजे आता तुमचा बिझनेस पण मार्गी लागणार आणि माझं पण सगळं व्यवस्थित होणार. हा म्हणजे खरं तर ही एक गोष्ट वाईट घडली आज, पण जाऊ देत, आजचा दिवस आपल्या दोघांसाठी लकी आहे. किती आनंदात येईल आणि किती प्रेशर सुद्धा आलं असेल तिला. तिच्या खांद्यांवर आधीच खूप मोठी जबाबदारी आली, त्यात आता माझ्या प्रॉब्लेमचा भार मी तिच्यावर टाकला तर तिचं ट्रेनिंग मधूनही लक्ष उडेल. नाही, यातून जो काही मार्ग काढायचा तो माझा मी काढेल. असं काही होऊ देणार नाही जेणेकरून संजू तिच्या ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट होईल. दादासाहेब, राजश्री, उद्या सकाळी जरा लवकर तयार व्हा. उद्या गुढीपाडवा आहे, गुढीची पूजा तुम्ही दोघांनी करायची. जशी आपली आजी. बेबी मावशी, पाया पडते. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. दादासाहेब भाऊजी. एक मिनिट मागे सर का, मागे वा. काय चालवलं ते? काय हो धाकट्या जाऊ बाई, ही अशी रोज रोज नवीन नवीन नाटकं काय सुचतात हो तुम्हाला? नाटकं नाही, त्याला चरण स्पर्श म्हणतात. पाया पडणं. हा ठीक आहे, पण मध्येच काय असा चरण स्पर्श? कायमचं घर सोडून निघून चाललंय का तुम्ही पानबुंद्याला? वहिनी साहेब, नाही म्हणजे तसं नाही, आमच्या डोंगर काढायला बरं का. असं घर सोडून जायचं असलं ना की पाया पडायची पद्धत आहे ना, म्हणून आम्ही म्हंटल आपलं. अगं बाई, असं होय राजश्री, म्हणून तू आमच्या पाया पडत नाहीस काय? आणि वहिनी साहेब, ही एक चांगली सवय, एका प्रकारचा व्यायामच म्हणू शकता तुम्ही. खाली वाकून नमस्कार केल्याने रक्तप्रवाह वाढतो, डोक्यातला आणि डोळ्यातला सुद्धा. माणूस डोळस होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्कार आहेत ते. खाली वाकून नमस्कार केल्याने अहंकार कमी होतो आणि वडीलधाऱ्यांबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते. रंजा, काय छान बोललास रे. मला तर एवढ्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या बघ. आई साहेब, तुम्हाला सांगितलं होतं आमच्या नजरेसमोर सुद्धा यायचं नाही, तरी आमच्या पाया पडण्याची हिंमत कशी केली तुम्ही? आई साहेब, आयुष्यात कोणतीही महत्वाची गोष्ट करायला जात असताना आपण आपल्या आईचे आशीर्वाद घेतो ना. असा कोणता मोठा तीर मारलाय तुम्ही आयुष्यात ते तरी कळू द्या.
तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होतं. माझं पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सिलेक्शन झालंय. काय? PSI पोलीस सब इन्स्पेक्टर पदासाठी माझं सिलेक्शन झालंय. लवकरच ते मला ट्रेनिंगसाठी बोलवतील. ट्रेनिंग झालं मग मी PSI. वा गमर्दने, म्हणजे मी ज्या अभ्यास मंडळाची चेअरमन आहे तिची मान तर अशी उंच केलीस तू. माझी लेडी सिंगम. अक्का अगं तुझी सून पोलीस इन्स्पेक्टर होणार आहे की. काय अशुद्धीवर आहात का बेबी? रणजितराव आणि ही पोरगी दोघे मूर्खच आहेत, पण तुम्हाला कळत नाही का काय उपद्व्याप करायला चालल्यात या? रणजितरावांनी सरकारी नोकरी करणं आम्हाला कधीच मान्य नव्हतं. यांचा तर प्रश्नच येत नाही. ढाले पाटलांची सून सरकारी नोकरी करणार नाही. रणजितराव, मनाची नाही निदान जनाची तरी धरा. तुम्हाला एवढीच भीक लागली होती तर आम्हाला सांगायचं, आम्ही दिले असते ना पैसे. आणि पैशांसाठी बायकोला कामाला लावायचं का? आयुष्यभर तिच्या जीवावर कुटका मोडायचा इरादा आहे. तात्यासाहेब भाऊजी, मी पोलिसात पैसे कमवण्यासाठी जात नाहीये. ह्या घरावर माझ्यामुळे लई संकट आली. माझ्यामुळे या घराचं नाव धुळीला मिळालं. यांची वर्दी माझ्यामुळे गेली. यांची वर्दी तर मी यांना परत आणून देऊ शकत नाही, पण या घराण्याचा मान आणि यांचा मान मी यांना नक्कीच परत मिळवून देऊ शकते. ह्या घरात पुन्हा एकदा पोलिसाची वर्दी येईल ही शपथ घेतली होती, कारण ती पोलिसाची वर्दी यांचा मान आहे आणि त्यांचा मान मी त्यांना परत मिळवून देईन. एक मिनिट. ढाले पाटलांचा मान परत मिळवण्या इतक्या तुम्ही मोठ्या नाही आहे. तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याने जो थिल्लरपणा चालवलाय ना, त्याचं जस्टिफिकेशन असं देता येणार नाही. आणि मुळात तुमच्या चुकांमुळे या घराण्याचं जे नुकसान झालेलं आहे ना, ते 7 जन्मांत तुम्हाला भरून काढता येणार नाही. एकदम बरोबर आहे आईचे. साक्षात कुसुमावती ढाले पाटील तुमच्यामुळे जेलमध्ये गेले. विसरलीस का? नाही, पास झालं बरं का. धाकटा जाऊ बाई, लई झालं तुमचं. नाही, आम्ही काही बोलत नाहीये म्हणून तुम्ही हातात कोलीत धरून आमच्या घराच्या इज्जतीला राख रांगोळी लावायला निघालातोय. वहिनी साहेब, तिने जे काही केलंय ना ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर केलंय. आणि तिच्या कर्तृत्वाने ढाले पाटलांचा मान जळणार नाही तर उजळणार आहे. काय रणजितराव, आपल्या बायकोच्या चुकावर आयुष्यभर असंच पांघरून घालत असणार आहे का तुम्ही? पांघरून घालायचा प्रश्नच येत नाही दादासाहेब, कारण मला वाटतच नाही ती चुकली आहे असं तुम्हाला वाटतं. दादासाहेब,
ज्याला कावीळ झालेली असते ना त्याला अख्खं जग पिवळं दिसतं. तेव्हा त्याने जग बदलायला जाऊ नये, स्वतःच्या काविळीचा इलाज करावा. याला बाईल येडेपणा म्हणतात. अशा निरर्थक बोलण्याने चांगल्या गोष्टी वाईट होत नाही दादासाहेब. हा बरोबर आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या बायकोच्या वागण्यामध्येच अर्थ सापडणार आहे की नाही? राजश्री, दादासाहेब, काय चाललंय काय तुमचं? जरा तोंड सांभाळून बोला. ओ बेबी मावशी, हे बघा, तुम्ही एकतर ढाले पाटील नाही आहात आणि दुसरं म्हणजे वहिनी तुम्ही- साहेब, बेबी मावशीशी बोलताय तुम्ही. इनफ. संजीवनी, तुम्ही आत्ता जे काही सांगितलं त्यातलं काही एक तुम्ही करणार नाही आहात. कुठेही जायचं नाही, घरात बसायचं गप. नाही बसणार.